जय महाराष्ट्र, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये, जिथे आपण घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे डेली रिव्ह्यूज अपलोड करत असतो। आणि आज देखील आपण पुढील भागाचा एक जबरदस्त रिव्ह्यू बघणार आहोत। घरामध्ये ऐश्वर्या आणि ऋषिकेशचे भांडण चालू असतात व ऐश्वर्या म्हणते, तुम्ही माझे थोरले दीर आहात, तुम्ही मला आधार द्यायचा सोडून तुम्ही मला धमकावता आणि माझा सारंग या जगात नाही, तर आता त्याची प्रॉपर्टी देखील तुम्हाला हवी आहे आणि हे सगळं काही तुम्ही फक्त आणि फक्त प्रॉपर्टीसाठी करता, असे आरोप ऐश्वर्या ऋषिकेशवर लावत असते। यावर सौमित्रा ऋषिकेशला म्हणते, ऋषिकेश हे काय चालू आहे? ऋषिकेश म्हणतो, आई तू माझं पहिलं ऐक। यावर सौमित्रा म्हणते, अरे काय ऐकू, हे सर्व काही काय चालू आहे? यावर जानकी पण म्हणते, आई तुम्ही ऐकून तर घ्या। यावर सौमित्रा म्हणते, नाही बस, आणि ऐश्वर्याला जर कोणी दोष दिला तर मी अजिबात ऐकून घेणार नाही, गाठ माझ्याशी आहे हे विसरू नका, असं म्हणते। व त्यानंतर आपल्याला बघायला मिळतं, सारंगला जिथे ठेवलेलं असतं तिथे अवंतिका, सौमित्रा, ऋषिकेश, जानकी व सारंग उभा असतो व तिचे जानकी म्हणते, मला कळतच नाही, ऐश्वर्याबद्दलचं सगळं सत्य आईला समजलेलं आहे, तरी सुद्धा आई तिचीच बाजू घेत आहे, आई खरंच बदलली आहे का, असा प्रश्न ती सर्वांसमोर मांडते। व तेवढ्यात तिथे सौमित्राचा आवाज येतो व सौमित्रा म्हणते, खूप शानी झालीस तू आता। तर प्रेक्षकांनो, सौमित्राने देखील आता ऐश्वर्याची साथ सोडलेली आहे आणि आपल्या परिवारासोबत उभं राहून ऐश्वर्याबद्दलचं सगळं सत्य बाहेर येताच तिचा थोबाड रंगवणार काही बघणे खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे। तर बघत राहा घरोघरी मातीच्या चुली आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।